मंडळी, चांदी एवढी का महागली हा प्रश्न आज भारतातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक बाजारात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही झळकतोय. कारण आता चांदीच्या दरात जी वाढ झाली आहे ती फक्त आर्थिक बातमी राहिलेली नाहीये, तर ती आता सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडली गेलेली गोष्ट झाली आहे. काही वर्षांपूर्वी चांदी ही गरीब माणसाची सोपी गुंतवणूक मानली जायची. लग्नात, सणासुदीला, छोट्या दागिन्यांसाठी, पूजेसाठी चांदी सहज वापरली जायची. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की 1 किलो चांदीसाठी तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. ही गोष्ट फक्त आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक आहे. पण चांदीची किंमत एवढी का वाढली? ही दरवाढ अचानक आहे की यामागे काही ठोस कारण आहे? तसेच 2026 मध्ये चांदीचा भाव कुठपर्यंत जाऊ शकतो? या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 19 जानेवारी रोजी भारतात चांदीच्या दरात प्रति ग्रॅम सुमारे 10 रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर 305 रुपये प्रति ग्रॅम झालाय. म्हणजेच 19 जानेवारी रोजी चांदीचा दर 3,05,000 रुपये प्रति किलो पर्यंत गेलाय. माध्यमांच्या माहितीनुसार 12 डिसेंबर रोजी देशांतर्गत चांदीच्या दरानं इतिहासात पहिल्यांदाच 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता भारतात चांदीचा दर 3 लाखांवर पोहोचला असून अंदाजे एका महिन्यात चांदीच्या दरात जवळपास 1 लाख रुपयांची वाढ झाली आहे. नव्यानं नोकरी लागणाऱ्यांना जेवढं वार्षिक पॅकेज दिलं जातं तितके पैसे सध्या 1 किलो चांदीसाठी मोजावे लागतायत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि आता ही वाढ फक्त एका शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांपासून ते जळगाव सारख्या शहरांपर्यंत सगळीकडेच चांदीच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात तर चांदीचा दर जीएसटी सह 3,03,850 रुपयांपर्यंत पोहोचलाय. चांदी बरोबरच सोन्याचे दरही वाढलेत, पण तरीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते चांदीनेच. कारण सोनं महाग होणं ही गोष्ट लोकांनी स्वीकारलेली आहे, पण चांदी 3 लाखांच्या पुढे जाणं हा भारतीय बाजारासाठी ऐतिहासिक टप्पाच म्हणावा लागेल. तसंच आता ही दरवाढ फक्त स्थानिक बाजारापुरती नाही तर कमोडिटी मार्केटमध्येही ती स्पष्टपणे दिसून येते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर चांदीच्या वायदा व्यवहारात दर 3,01,315 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलाय, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून चांदीचा दर थेट $94 प्रति औस पर्यंत गेलाय. एका दिवसात 4% जास्त वाढ होणं हे आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जाते. पण हे सगळं अचानक घडलंय का, की यामागं खूप दिवसांपासून काही प्रक्रिया सुरू होती ते पण बघूयात. वास्तविक पाहिलं तर चांदीच्या किमती वाढण्यामागे अनेक कारण आहेत. त्यात जागतिक राजकारण आहे, औद्योगिक गरजा आहेत, पुरवठ्याची मर्यादा आहे, मोठ्या देशांची धोरणं आहेत आणि गुंतवणूकदारांचा बदललेला दृष्टिकोनही आहे. पण सर्वात आधी लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे जागतिक राजकीय परिस्थिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात 8 युरोपीय देशांवर नवीन शुल्क लावण्याची धमकी दिली. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा तणाव निर्माण झाला. जेव्हा अशा प्रकारची अस्थिरता निर्माण होते तेव्हा जगभरातील गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या क्षेत्रांमधून पैसे काढून घेतात आणि सुरक्षित पर्यायांकडे वळतात. हे सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं आणि चांदी. त्यामुळे अशा काळात या धातूंची मागणी वाढते आणि दर हे झपाट्यानं उच्चांकी गाठतात. आणि आज चांदीच्या बाबतीत नेमकं हेच चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पण राजकीय तणाव हे फक्त एक तात्कालिक कारण आहे. चांदीच्या किमती वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे औद्योगिक मागणी. आज चांदीचा वापर केवळ दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर सोलार पॅनल्समध्येही केला जातो. सौर ऊर्जेचा वापर जगभरात वाढत असताना चांदीची मागणी झपाट्यानं वाढते. तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, कम्प्युटर, विविध प्रकारची स्मार्ट उपकरणं या सगळ्यांमध्ये चांदीचा काही ना काही स्वरूपात वापर आहे. इलेक्ट्रिक वाहनं, बॅटरी तंत्रज्ञानामध्येही चांदीचा वापर वाढतोय. पॉवर ग्रिड्स, उत्पादन क्षेत्र, संरक्षण क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये चांदीचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. PL वेल्थ मॅनेजमेंटचं उत्पादन आणि फॅमिली ऑफिसेसचे प्रमुख राजकुमार सुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे सांगितलंय की चांदी ही आता सर्वात महत्वाच्या धोरणात्मक धातूंपैकी एक म्हणून उदयास येते. गुंतवणूक आणि औद्योगिक उपकरणांमधील मागणी या दोन कारणांमुळे चांदीची मागणी वाढते. म्हणजे चांदीची ही वाढ फक्त क्षणिक नाही तर ती भविष्यातही कायम राहू शकते. आता मागणी वाढतीये पण पुरवठा मात्र तितक्या प्रमाणात वाढलेला नाहीये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण कोणत्याही वस्तूच्या किमती वाढण्यामागं सर्वात मूलभूत कारण असतं ते म्हणजे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत.
चांदीची मागणी वाढत चालली आहे, पण तिचं उत्पादन आणि पुरवठा हा मर्यादित आहे. त्यामुळे किमती वाढणं हे साहजिक ठरत आहे आणि यात चीनची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. जगभरात प्रक्रिया होणाऱ्या चांदीपैकी सुमारे 60 ते 70% चांदीची चीनमध्ये प्रक्रिया केली जाते. म्हणजे चांदीच्या पुरवठा साखळीत चीन हा सर्वात मोठा घटक आहे. आता चीनमध्ये जानेवारीपासून कठोर परवाना पद्धत लागू केली जाणार आहे. या नव्या नियमांनुसार फक्त त्या कंपन्यांनाच निर्यात परवाने मिळणार आहेत ज्यांची वार्षिक उत्पादन क्षमता किमान 80 टन आहे. याचाच अर्थ असा की अनेक लहान उत्पादक कंपन्या या प्रक्रियेतून बाहेर पडतील. पुरवठ्यावर अधिक ताण येईल आणि चांदीच्या किमतीवर त्याचा थेट परिणाम होईल. अमेरिकेनंही अलीकडेच अत्यावश्यक धातूंची यादी जाहीर केली, ज्यात चांदीचाही समावेश आहे. आणि जेव्हा एखाद्या धातूला सरकारकडून अत्यावश्यक धातू असा दर्जा दिला जातो, तेव्हा तो धातू देशाच्या उद्योगांसाठी आणि भविष्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि त्याच्या मागणीत आपोआप वाढ होते. कारण सरकार आणि मोठ्या कंपन्या त्या धातूचा साठा करण्याकडे वळतात आणि म्हणूनच आता चांदीचा दर वाढतोय अशी शक्यता आहे. मंडळी, 2025 हे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरले. माध्यमांच्या माहितीनुसार या वर्षात चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 80% वाढ झाली. ही वाढ फक्त मोठी नसून अभूतपूर्व आहे. सोन्याच्या किमतींमध्येही जवळपास 65% वाढ झाली आहे, जी 1979 नंतरची सर्वाधिक वार्षिक वाढ मानली जाते. म्हणजे 2025 हे वर्ष मौल्यवान धातूंसाठी एक प्रकारे ब्लॉकबस्टर वर्ष ठरलाय. वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबरला थोडी नफा वसुली झाली आणि MCX वरील चांदीचा दर सुमारे 2.36 लाख रुपयांपर्यंत खाली आला. जागतिक बाजारात 29 डिसेंबर रोजी प्रति औस $83.62 उच्चांक गाठल्यानंतर 31 डिसेंबर रोजी दर घसरून $72 पर्यंत आला, पण ही घसरण फार टिकली नाही. जानेवारी सुरू होताच पुन्हा एकदा चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 2,95,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अवघ्या एका आठवड्यात चांदीमध्ये 35,000 रुपयांची वाढ झाली होती आणि 2026 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीनं सुमारे 22.4% परतावा दिला. ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की चांदी सध्या केवळ मौल्यवान धातू नाही, तर ती गुंतवणुकीचं एक अत्यंत महत्वाचं साधन बनली आहे. आता पुढील काळात चांदीच्या किमती कुठे जातील असा प्रश्न अनेकांना पडतोय, पण मंडळी तसं पाहायला गेलं तर इतिहास आपल्याला एक महत्वाचा धडा देतोय. डिसेंबर 1979 मध्ये चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली होती, पण अवघ्या काही महिन्यातच म्हणजेच एप्रिल 1980 मध्ये चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 62% घसरण झाली होती. त्यामुळे चांदीकडे पाहताना केवळ उत्साहानं नाही तर वास्तवाच्या दृष्टीनं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आज चांदी 3 लाखांच्या पुढे गेली आहे म्हणून तिला फक्त धातू म्हणून पाहता येणार नाही. ती आता जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक बनली आहे. ती उद्योगांशी जोडली गेली आहे, तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे, ऊर्जा क्षेत्राशी जोडली गेली आहे आणि गुंतवणुकीच्या निर्णयांशीही जोडली गेली आहे. म्हणूनच चांदीच्या किमती वाढणं ही केवळ बाजाराची बातमी नाही, तर ती एक मोठी आर्थिक आणि सामाजिक घटना आहे. आज जो माणूस चांदीकडे पाहतोय तो केवळ दागिन्यांसाठी पाहत नाही, तर तो भविष्यातील एक गुंतवणूक म्हणून या दृष्टीने सुद्धा पाहतोय. तसंच उद्योजक चांदीकडे एक महत्वाचं कच्चं साहित्य म्हणून पाहत आहे. सरकार चांदीकडे एक धोरणात्मक संसाधन म्हणून पाहत आहे आणि म्हणूनच चांदीच्या किमतींमध्ये आलेली ही उसळी काही तात्पुरती नाही, तर ते एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. आता चांदी एवढी महागली, यामागे अनेक थर आहेत, जसं की जागतिक राजकारण आहे, औद्योगिक गरजा आहेत, पुरवठ्याची मर्यादा आहे, मोठ्या देशांची धोरण आहेत, गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन आहे, बाजारातील मानसशास्त्र आणि बरंच काही आहे. आता हे सगळं एकत्रितपणे चांदीच्या किमतींना आकार देत आहे. आज चांदी 3 लाखांच्या पुढे गेली आहे, उद्या ती कुठं जाईल हे सांगता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, चांदी आता फक्त गरीब माणसाची धातू राहिली नाही, ती आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येऊन बसली आहे. मंडळी, या दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.